भूपेंद्र हो यांना समोर घ्या तुम्ही. भूपेंद्र इन्व्हेस्टर साठी काही पहिली व्यवस्थित काळजी नसतो. इन्व्हेस्टरला काय सांग, लोकांनी देव पाण्यात ठेवलंय. भूपेंद्र काय सांगशील गुंतवणूकदारांना, काय सांग? व्यवस्थित होईल, काळजी नसतो. साधारण किती वेळ लागेल काय? ठीक आहे, बस वेळ आहे. सर मी जेलमध्ये सर, मी बाहेर आल्याशिवाय पैसे कसे ठीक आहे, बस जाऊ. मी ॲडव्होकेट बी ए उसळे राहता आणि मी माझे जे आशील आहेत ते भूपेंद्र राजाराम सावळे यांचं मी वकीलपत्र घेतलेलं आहे आणि त्यांची केस मी चालवते सध्या. आता आपल्याला माहीत असेल की भूपेंद्र राजाराम सावळे याची जी मनी ग्रोवर नावाची जी काही स्कीम होती, मनी ग्रोवर इन्व्हेस्टमेंट नावाने, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे पैसे गुंतवणूक केले आणि त्या गुंतवणुकीमध्ये अनेक लोकांना जास्तीचा परतावा मिळाला. म्हणून ती स्कीम एवढी फेमस झाली शिर्डीमध्ये की जवळजवळ शिर्डीमध्ये 500 ते 600 कोटीचं कलेक्शन झालं. आणि त्या कलेक्शन गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचा परतावा जो होता तो द्यायचा बंद झाला. त्याच्यामुळे लोकांनी त्याविरुद्ध तक्रारी केल्या, पोलीस केस दाखल झाली आणि त्याला आज रोजी जे शिर्डीचं जे काही गुन्हा रजिस्टर झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून पहिली जी PCR दिली होती, पहिली PCR दिली होती त्याला 14/8ला, 14/8/25ला पहिलं PCR दिली. ते आज ताके होते, आजच्या तारखेपर्यंत होते 26/8पर्यंत. तर आज त्याचा जो पोलीस तपासामध्ये जे काही निष्पन्न झालं ते जी पहिल्याच पाडी 55 झालेत. म्हणजे असं काही नवीन काही आलं असं काही नाही. म्हणजे सेम टाईप ऑफ वाईन, फक्त डिफरंट लेबल त्याला लागलेलं आहे. त्याच प्रकारे दारू त्याला फक्त वेगळ्या प्रकारचं लेबल त्यांनी लावलेलं आहे, दुसरं काही केलेलं दिसत नाही. आज आर्ग्युमेंटची गरजच पडली नाही. कारण कसं आहे, पोलिसांनी सांगितलं की आम्हाला काही तपासाची आवश्यकता नाही आहे. पोलीस तपास जो आमचा पूर्ण झाला या परिसरामधला, शिर्डी परिसरामध्ये, त्यांना काही नव्याने त्याची तपास कामी आवश्यकता वाटली नाही त्याची. त्याच्यामुळे पोलिसांनीच मागणी केली की याला मॅजिस्ट्रेट कस्टडी द्या म्हणून. मग पोलिसांनी त्याला जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आजपासून 15 दिवस दिली. त्यामुळे पोलीस कस्टडीचा भाग जो होता आजपर्यंत, आज पोलीस कस्टडीचा भाग संपला आणि तो आता किती दिवसाची, किती तारखेपर्यंत? आता इथून पुढे 15 दिवस जी मॅजिस्ट्रेट कस्टडी असते. प्रत्येक मॅजिस्ट्रेट कस्टडी 15-15 दिवसांनी वाढत जाते ऑटोमॅटिक, जोपर्यंत चार्जशीट देत नाही तोपर्यंत. आणि मनी ट्रेल चौकशी जी सुरू झाली होती त्याच्यामध्ये काय निष्पन्न नाही, चौकशीमध्ये ते प्रामुख्याने काय झालं का हा जो होता मनी ग्रोवर कंपनी ज्याची, या मनी ग्रोवरच्या त्याने अनेक 2-3 कंपन्या स्थापन केल्या. या कंपनीचे पैसे त्या कंपनीत, त्या कंपनीचे पैसे त्या कंपनीत, अशी फिराफिरव केलेली दिसते. अशाच प्रकारचा तपास आहे. आणि त्याच्याच नावाने एक वैयक्तिक जे सापडलं की मयुरी नावाचं किराणा स्टोअर होतं. या मयुरी किराणा स्टोअरवरती बऱ्याच प्रकारच्या उलाढाली या स्वतः भूपेंद्रने केलेले दिसत आहेत. एवढंच नाही तर त्याच्या बायकोच्या नावाने एक फर्म दिसली, जी फर्म होती त्या फर्ममध्ये पण काही रकमा गेल्या का नाही याचा तपास पोलिसांनी केला. परंतु त्याच्या बायकोच्या नावाची जी फर्म आहे त्याच्यामध्ये काहीच काही सापडे. स्वराज्य नावाची जी होती, स्वराज्य कॅपिटल म्हणून जी फर्म काढली ती. ओके, आत्ताच्या आर्ग्युमेंटमध्ये मयूर किराणाच्या नावाने गुंतवणूक झालेली आहे. नेमकी ती मयूर किराणा कुठे आहे आणि काय गुंतवणूक, किती गुंतवणूक झाली, किती आकडेवारी समोर आली? आता तर मयुरी किराणा स्टोअर्स नावाचे जे युनिट आहे हे शिर्डीमध्ये आहे असं पोलीस तपासात दाखवतं आहे. या मयुरी किराणाच्या नावे हे जे आमचे आशील आहेत यांनी बऱ्याच मोठ्या रकमा त्या खात्यात टाकून त्या पुन्हा दुसऱ्या कंपन्याकडे वर्ग केल्याचं दिसून आलेलं असते. मयुरी किराणा जे आहे ते अस्तित्वात आहे का? मयुरी किराणात वास्तविक आता ऑन पेपर दिसते, फक्त वस्तुस्थितीचा कारभार काही दिसत नाही. काय ते कदाचित आता या आमच्या आशिलाने त्या टॅक्स कन्सल्टंटच्या याने ते उभी केली असावी. पोलीस तपासात म्हणजे शहानिशा केली का मयूर किराणा कुठे? नाही, मयुरी किराणा अस्तित्वात नाही आहे, परंतु पेपरवर दिसते ती, पेपरवर दिसते ती. किती आकडेवारी त्याच्यातून नाही, आता पोलीस तपासात फक्त आकडा आलेला नाही, फक्त मोठ्या स्वरूपाच्या रकमा ह्या फर्ममधून गेलेल्या आहे असं दिसतंय पोलिसांच्या तपासानुसार.